बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन अध्यापन वर्गात सर्व शिक्षक वृंदाचं व विद्यार्थ्यांचं स्वागत. मी श्री तुस्कानो वॉल्टर अशोकनगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल कांदिवली पूर्व या शाळेतून अध्यापनाचं कार्य करत आहे. आजचा विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 9वी पाठ 17वा जैव तंत्रज्ञानाची ओळख. या पाठामध्ये मी ऊती व ऊतीचे प्रकार तसेच म्हणजे विशेष करून प्राणी ऊती ह्या विषयावर आपण शिकणार आहोत. तर पहिल्या प्रथम आपण धडा चालू करायच्या अगोदर काही प्रश्नाची उत्तरं घेणार आहोत जेणेकरून आपली उजळणी होईल. तर मुलांनो, सजीवातील आवश्यक अशी कार्य कोणत्या घटकामार्फत पार पाडली जातात? आता सजीव म्हटलं म्हणजे प्राणी वनस्पती दोन्ही आले. त्या दोन्ही सजीवामध्ये आवश्यक अशी कार्य कोणत्या घटकामध्ये पार पाडली जातात? तर उत्तर आहे सजीवामधील आवश्यक कार्ये पेशी आणि ऊतीच्या मार्फत पार पाडली जातात. आता गेल्या वर्षी तुम्ही पेशी म्हणजे काय ते शिकला. तसंच पेशीपासून ऊती तयार होतात हेही आपण शिकलेलो आहोत. पुन्हा यावर्षी बघणार आहोत. तर पेशी म्हणजे काय ते पहिल्यापासून आपण बघूया. तर ही संकल्पना स्पष्ट करूया. सजीवामधील आवश्यक कार्य कोणत्या घटकामार्फत पार पाडले जातात? तर पेशी आणि ऊतीच्या मार्फत. सजीवांच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक लहानात लहान एकक कोणते आहे? सजीवांच्या शरीराची रचनात्मक व कार्यात्मक लहानात लहान एकक म्हणजे पेशी आहे. पेशी जी आहे सजीवामध्ये वनस्पती असो किंवा प्राणी असो याच्यामध्ये लहानात लहान एकक म्हणजेच काय असतं? पेशी. मग पेशीपासून ऊती तयार होणार, ऊतीपासून अवयव तयार होणार व अवयवापासून शरीर तयार होणार. ही अशा प्रकारे कार्य घडत असतात. तर आपण मूळ मुद्द्यावर या. ऊती म्हणजे काय? ऊती काय असतं? तर अमिबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये आवश्यक ती सर्व कार्य त्याच पेशीतील अंगके पार पाडतात. आता बघा, अमिबा हा एक पेशी असतो. त्याच्यामध्ये दुसरे काही अवयव फक्त त्याचे एक पेशी अवयव शरीरात जे अवयव असतात तेच, बाकी काही बहुपेशी नसल्यामुळे ती एकच पेशी असल्यामुळे त्याचे जे अंगके असतात ते सर्व कार्य पार पाडतात. पण बहुसंख्य सजीव हे बहुपेशी आहेत. अमिबा पॅरामोशियम जर सोडले तर प्राणी हे कसे आहेत? बहुपेशी आहे. मग जसा अभ्यास पाहिजे तसा अभ्यास नाहीये तुझा. पार पडतात. आम्ही दीदीला का नाही बोलत बरं कुठल्या गोष्टीचा? का नाही बोलत? तिची एकदा जर शाळा बुडाली तर ते पार पाडण्यासाठी शरीरातील पेशींचे गट एकत्र येतात. शरीरात आपले जे अनेक कार्य असतात, श्वसन बोला किंवा आपलं पचनाची क्रिया, अशा अनेक कार्य असतात. ते एक कार्य जे आहेत ते पेशींचे एकत्र गट तयार होतात आणि त्यापासून काय होतं? हे कार्य घडली जातात. आता बघा, आपण पुस्तक वाचतो, आपल्याकडे पुस्तक असते. पुस्तकामध्ये काय असतं? छोटी छोटी अक्षरं असतात. अ ब कड अ आ ई वगैरे असं. मग हे अक्षरं एकत्र आल्यावर शब्द तयार होतो. मग अनेक शब्द एकत्र आल्यावर वाक्य आणि अनेक वाक्य तयार झाल्यानंतर पाठ तयार होतो. मग असे अनेक पाठ 10, 12 पाठ 20, 25 जेवढे असतील तेवढे, मग ते सगळे एकत्र आले की एक पाठ्यपुस्तक तयार होतं. म्हणजे हा एक ओळखीचा क्रम आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे सजीवांच्या शरीरांचे संघटनही एका विशिष्ट क्रमाने होते. यापैकी पेशी व तिची अंगके याची ओळख तुम्ही आधीच करून घेतलेली आहे. शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या समूहाला ऊती म्हणतात. बघा, आता हा क्रम जसा शब्द आणि वाक्याच्या क्रमामुळे पुस्तक तयार होतं तसंच आपल्या शरीरामध्ये पेशी, एकसारख्या पेशी किंवा वेगवेगळ्या पेशी एकत्र येऊन जो घटक तयार होतो त्याला ऊती म्हणतात. अनेक ऊती तयार आल्यानंतर, ठराविक प्रकारच्या ऊती तयार आल्यानंतर एखाद्या प्रकारचा अवयव तयार होतो. हे अवयव सगळे एकत्र अवयव आल्यानंतर शरीर तयार होते. बरोबर. तर शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एखाद्या पेशीच्या समूहाला ऊती म्हणतात. बहुपेशीय सजीवांच्या शरीरात लाखो पेशी असतात. या पेशीची गटागटात विभागणी केली असून
प्रत्येक गट एखादे विशिष्ट कार्य करतो. उदाहरणार्थ आपल्या शरीरातील स्नायूचे आकुंचन शिथिलीकरणामुळे आपण हालचाली करू शकतो. तर वनस्पतीमधील संवहनी ऊती पाणी व अन्नाचे वहन शरीराच्या सर्व भागापर्यंत करतात. पेशीची वैशिष्ट्यपूर्ण रचना व त्याच्या कामाची विभागणी झाल्याने शरीरातील सर्व कामे सर्वोच्च क्षमतेने होतात. बघा, आपण वर्गामध्ये कसं एखादं काम, समजा साफसफाईचं काम एखाद्या मॉनिटरला येतो, अभ्यास चेक करण्याचं काम दुसऱ्या मॉनिटरला येतो, तसं शरीरातील जसं कार्य असतं हे प्रत्येक पेशीला किंवा पेशीच्या समूहाला वाटून दिलेलं असतं. अमुक अवयवाचं कार्य ते त्याच पेशी करत असतात. त्यामुळे सगळ्या पेशीचं कार्य विभागलं जातं आणि शरीराचं कार्य पूर्णपणे व्यवस्थित पार पाडलं जातं आणि ते सर्वोच्च क्षमतेने कार्य केलं जातं. आता आपण बघणार आहोत ऊतींचे प्रकार. आता पेशीच्या समूहाला ऊती म्हणतात, म्हणजे एकाच प्रकारचे कार्य करणारे किंवा एकाच प्रकारचे पेशी एकत्र आल्यानंतर ऊती तयार होतात आणि ह्या ऊती वेगवेगळ्या असतात. तसे पेशीसुद्धा वेगवेगळ्या असतात आणि त्या एकत्र आल्यानंतर त्याच्या ऊती तयार होतात आणि अनेक ऊती एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून विशिष्ट प्रकारचे अवयव तयार होतात. तर आपण ऊतीचे प्रकार बघणार आहोत. सरळ ऊती. पहिला प्रथम काय आहे? सरळ म्हणजे सिंपल टिश्यू, त्याला इंग्लिशमध्ये सिंपल टिश्यू म्हणतात. एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. एकाच प्रकारच्या पेशी म्हणजे वेगवेगळ्या पेशी नाही, एकाच प्रकारची एकाच टाईपच्या पेशी त्या समजा एकत्र येतात तेव्हा सरळ ऊती तयार होतात. उदाहरणार्थ प्राण्यातील अभिस्तर ऊती. प्राण्यामधील जे अभिस्तर ऊतीचा प्रकार आहे किंवा अभिस्तर ऊती असतात त्या एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. वनस्पतीतील मूल ऊती ह्यासुद्धा वनस्पतीमधील एकाच प्रकारच्या पेशी एकत्र येऊन ह्या मूल ऊती तयार झालेल्या असतात. हा एक ऊतीचा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार जटिल ऊती म्हणजेच कॉम्प्लेक्स टिश्यू. जटिल ऊती या शब्दातच त्या ऊतीचं उत्तर आहे. म्हणजे जटिल म्हणजे थोडक्यात गुंतागुंतीचे, म्हणजे एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. जटिल ऊती ज्या असतात तर एकापेक्षा म्हणजे वेगवेगळ्या पेशी एकत्र येऊन ह्या ऊती बनलेल्या असतात. उदाहरणार्थ प्राण्यांचे रक्त. प्राण्यांच्या रक्तात वेगवेगळ्या पेशी असतात. वनस्पतीमधील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. जलवाहिन्या आणि रसवाहिन्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. पुढे हे झाले दोन प्रकार. पहिला प्रकार सरळ ऊती, दुसरा आहे जटिल ऊती. आता सरळ ऊती आणि जटिल ऊती हे ऊतीचे प्रकार आहेत. मग प्राण्यामधील ऊती वेगळे असतात आणि वनस्पतीमधील ऊती वेगळे असतात. हे फक्त प्रकार झाले. आता वनस्पती व प्राणी यांची शरीर रचना व कार्य सारखीच आहेत का? वनस्पती आणि प्राणी यांची शरीर रचना म्हणजे वनस्पतीची शरीर रचना आणि प्राण्यांची शरीर रचना ही सारखीच आहे का व त्यांची कार्य पण सारखीच असतात का? तर बघा, वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीर रचनेत आणि कार्यात खूप फरक आहे. तुम्हाला लक्षात येईल, वनस्पती अतिशय उंच असतात आणि ते कोणत्याही पण भागातून वाढतात. त्यांची फांदीसुद्धा तुम्ही कापली तरीसुद्धा ती वाढू शकते, त्याची उंची पण वाढते, ती रुंदसुद्धा भरपूर होतात. परंतु प्राण्यांच्या बाबतीत तसं नसतं. प्राण्यांचा शरीराचा साधा ठराविक असतो आणि तो ठराविक उंचीपर्यंतच वाढत असतात. वनस्पती व प्राणी यांच्या शरीर रचनेत आणि कार्यात खूप फरक आहे. वनस्पती स्थिर असतात. वनस्पती एका जागेवरच असतात. ते कुठे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नसतात. त्या ठराविक भागात केवळ वाढू शकतात. त्या ठराविक भागामध्येच वाढू शकतात. म्हणजे मुळांची वाढ होणे, खोडाची वाढ होणे, पानाची वाढ होणे किंवा फांद्यांची वाढ होणे वगैरे. त्यांना चेतासंस्था नसते. वनस्पतीला चेतासंस्था नसते. प्राण्यामध्ये जी चेतासंस्था असते जी आपण पुढे शिकणार आहोत चेतापेशीमध्ये किंवा त्याच्या प्रकारामध्ये, किंवा चेतासंस्थेचं कार्य जे असतं त्यानुसार आपण सांगू शकतो की वनस्पतीमध्ये ते कार्य होत नाही. वनस्पतींना चेतासंस्था नसते. प्राणी अचल नसतात. त्यांना अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. बघा, प्राणी जे असतात ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असतात. त्यामुळे त्यांची हालचाल जास्त होते. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेची जास्त गरज असते. प्राण्यांच्या शरीरात एक समान वाढ होते. समजा उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये आहे
तर आपले नाकाची कानाची वाढ किंवा हातापायाची वाढ ही ठराविकच असते, ती वनस्पतीसारखी नाही की वाढतच जाते म्हणून. तर ती ठराविक उंचीपर्यंत ठराविक वयापर्यंतच वाढत असते. त्यांच्या संस्था निरनिराळ्या असतात, प्राण्यांच्या संस्था निरनिराळ्या असतात. म्हणजेच एकंदरीत वनस्पतीची वाढ किंवा वनस्पतीचे कार्य शरीररचना ही वेगळी असते आणि प्राण्यांची शरीररचना आणि कार्य ही पूर्णपणे वेगळी असते. वनस्पती स्थिर असल्याने त्यांच्या बहुतेक ऊती या आधार देणाऱ्या असतात. काही ऊतीमध्ये मृत पेशी असतात व त्यांना जास्त देखभालीची गरज असते. वनस्पतीची वाढ त्यांच्या शरीराच्या ठराविक ठिकाणीच होते जिथे विभाजक ऊती असतात. प्राण्यांना अन्न, निवारा व जोडीदार शोधण्यासाठी सतत हालचाल किंवा स्थलांतरे करावे लागत असल्याने त्यांची ऊर्जेची गरज जास्त असते आणि त्यांच्या बहुतांश ऊती जिवंत पेशीपासून तयार झालेल्या असतात. प्राण्यांची वाढ सर्व शरीरभर एकसमान होते व त्यांच्यात विभाजक, अविभाजक ऊती असे भाग नसतात. म्हणजेच वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऊती कार्यरत असतात. आता बघा, वनस्पती पेशीमध्ये विभाजक ऊती असतात, त्यामुळे काय होतं, त्यांच्या पेशींची वृद्धी होते आणि ते वाढत जाते. पण प्राण्यामध्ये तसा प्रकार नसतो, त्यामुळे प्राण्यांची उंची किंवा वाढ ही ठराविक काळापुरताच मर्यादित असते. आता आपण मुख्य विषयाकडे म्हणजे प्राणी ऊती. ऊतीमध्ये दोन प्रकार असतात, प्राणी ऊती आणि वनस्पती ऊती. त्यापैकी आपण प्राणी ऊतीचे आता प्रकार या पाठामध्ये शिकणार आहोत. ॲनिमल टिश्यू. बघा, आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल तर प्राण्यांचा अवयव दाखवलेला आहे. या अवयवामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऊती दिलेल्या आहेत, 4 प्रकारची ऊती. पहिल्या प्रथम बघूया, अभिस्तर ऊतीचा आहे. नंतर स्नायू ऊती दाखवली आहे, संयोजी ऊती दाखवलेली आहे, चेता ऊती दाखवली आहे. या सगळ्या ऊती म्हणून प्राण्यांचे अवयव तयार होत असतात. प्राणी ऊतीचे हे प्रकार आहेत. आता थोडक्यात माहिती घेऊया आपण. प्राण्यांच्या शरीरात अनेक अवयव एकत्र येऊन कार्य करत असतात. फुफ्फुसे, श्वसन नलिका असे अवयव काही विशिष्ट स्नायूच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे श्वसनाचे कार्य पार पडतात. विविध प्रकारच्या ऊती अवयवामध्ये विविध प्रकारची कार्य करत असतात. या कार्यानुसार ऊतीचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केले आहे. प्राणी ऊतीचे अभिस्तर ऊती, संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती हे प्रमुख 4 प्रकार आहेत. आपण मागे बघितलं, वनस्पतीमध्ये चेता ऊती हा प्रकार नसतो, त्यामुळे त्यांना संवेदना जाणवत नाही. शरीरातील, आता बघा, हा प्रकार जो आहे संयोजी ऊतीचा तो आपण नंतर शिकणार आहोत. तरी पण एक थोडक्यात माहिती घेऊया. शरीरातील रक्तसुद्धा संयोजी ऊतीचा एक प्रकार आहे. रक्त शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होते व अनेक पदार्थाचे वहन करते. उदाहरणार्थ ते ऑक्सिजन व पोषक द्रवाचे सर्व पेशीकडे वहन करते. त्याचप्रमाणे शरीराच्या सर्व भागामध्ये निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थाचे वृक्काकडे उत्सर्जनासाठी वहन करते. हे रक्ताचं कार्य झालं. आणि रक्त कशामध्ये येतं, संयोजी ऊतीचा हा एक प्रकार असतो. बघा, पुन्हा एकदा बघा, आपण आता पुढे हे सर्व प्रकार बघणार आहोत. प्राणी ऊतीचे प्रकार. पहिला आहे अभिस्तर ऊती, दुसरा आहे संयोजी ऊती, तिसरा स्नायू ऊती आणि चौथा आहे चेता ऊती. तर पहिल्या प्रथम आपण बघूया अभिस्तर ऊती व अभिस्तर ऊतीचे उपप्रकार हे शिकणार आहोत. अभिस्तर ऊती म्हणजे काय बघूया. प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरणाला अभिस्तर ऊती म्हणतात. आपल्या शरीरात, प्राण्यांच्या शरीरात, मग तो कोणताही प्राणी असो, मनुष्य प्राणी किंवा जनावर असू दे, तर त्यांच्यामध्ये अभिस्तर ऊती असतात. त्या संरक्षण करण्याचं कार्य करतात, त्यांना संरक्षण आवरण असे म्हणतात. या ऊतीच्या पेशी एकमेकांना घट्ट चिकटलेल्या व अखंड थराच्या स्वरूपात आढळतात. ह्या प्रकारामध्ये ही जी संयोजी अभिस्तर ऊती जी असतात
या ऊतीमध्ये पेशी एकमेकांना घट्ट चिकटलेल्या व अखंड थराच्या स्वरूपात आढळतात। शरीरात प्रवेश करू पाहणाऱ्या कोणत्याही पदार्थाला आधी अभिस्तर ऊतीचा सामना करावा लागतो। बघा, म्हणजे थोडक्यात त्या संरक्षक ऊती आहेत। शरीरात कोणत्याही पदार्थाचा प्रवास करायचा असेल तर पहिल्या प्रथम, मग तो चांगला असो की वाईट, त्याला अभिस्तर ऊतीचा सामना केल्याशिवाय ते आतमध्ये जाऊ शकत नाही। अभिस्तर ऊतीतील पेशी त्यांच्या खाली असलेल्या इतर ऊतीच्या पेशीपासून तंतुमय पटलाने वेगवेगळ्या झालेल्या असतात। त्वचा, तोंडाचे आतील स्तर, रक्तवाहिन्याचे स्तर, फुफ्फुसातील वायुकोशाचा स्तर इत्यादी अभिस्तर ऊतीपासून बनलेले असतात। बघा, अभिस्तर ऊती ह्या मुख्य ठिकाणी असतात। विशेष करून फुफ्फुसातील जे वायुकोश असतात तिकडे हे अभिस्तर ऊती असतात। त्वचा म्हणजे आपल्या शरीराची जी त्वचा असते ती, तोंडातील आतील स्तर, तोंडामध्ये सुद्धा वरचा स्तर असतो बघा कातडीचा आपल्या त्वचेचा, तो स्तर, रक्तवाहिन्यांचे स्तर, रक्तवाहिन्या ज्या असतात शरीरातून जर रक्त वाहून येतात त्यांचे स्तर, फुफ्फुसातील वायुकोशांचा स्तर इत्यादी अभिस्तर ऊतीपासून बनलेले असतात। आता आपण अभिस्तर ऊतीचे उपप्रकार काय आहेत ते बघूया। अभिस्तर ऊतीचे उपप्रकार, पहिला आहे अभिस्तर ऊतीमध्ये सरळ पट्टकी अभिस्तर। पहिला प्रकार जो आहे अभिस्तर ऊतीमध्ये सरळ पट्टकी अभिस्तर। आकृती बघा, छानपैकी आकृती दाखवलेली आहे त्याच्यामध्ये। तर ह्या ऊती कुठे आढळतात तर तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायुकोश यांची आतील बाजू, ह्या सरळ पट्टकी अभिस्तर जो असतो हा जो ऊतीचा प्रकार आहे, उपप्रकार अभिस्तर ऊतीचा, यांचा आढळ तोंड, अन्ननलिका, रसवाहिन्या, रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायुकोश व वायुकोशांची आतील बाजू या ठिकाणी आढळतात। याचं स्वरूप कसं असतं बघा, म्हणजे दिसायला कसे असतात, ह्या पातळ असतात, बारीक असतात, चपट्या पेशीचे अर्धपार पटल असते म्हणजे अस्तर असते त्याच्यामध्ये। बघा स्वरूप कसं असतं दिसायला, पातळ, बारीक, चपट्या पेशींचे अर्धपार पटल। कार्य का असतं, सरळ पट्टकी अभिस्तर, अभिस्तर ऊतीमधील सरळ पट्टकी अभिस्तर असतो हा जी ऊतीचा प्रकार आहे, याचं कार्य असतं ठराविक पदार्थाचे वहन करणे। याचं कार्य काय असतं, ठराविक पदार्थाचे वहन करणे। तर मुलांनो, हा झाला अभिस्तर ऊतीचा पहिला उपप्रकार। आता दुसरा उपप्रकार काय बघूया। दुसरा उपप्रकार आहे अभिस्तर ऊतीमधील स्तरित पट्टकी अभिस्तर। स्तरित म्हणजे याच्यामध्ये स्तर असतात, स्तरित पट्टकी अभिस्तर हा उपप्रकार झाला। आढळतात कुठे तर त्वचेच्या बाह्य स्तरामध्ये। ह्या ऊतींचा आढळ म्हणजे कुठे आढळतात तर त्वचेच्या बाह्य स्तरामध्ये ह्या आढळत असतात। यांचं स्वरूप म्हणजे दिसायला कसे असतात तर ह्या स्तरित पट्टकी अभिस्तर पेशीचे एकावर एक असे अनेक थर असतात। पेशीच्या एकावर एक अनेक थर असलेली आकृती तुम्हाला दिसली म्हणजे ते काय असतं, किंवा तसे प्रकार असला म्हणजे काय असतो स्तरित पट्टकी अभिस्तर। या ऊतीमध्ये पेशी जे असतात तो एकमेकावर त्यांचा थर असतो। नंतर याचं कार्य बघा, सरळ पट्टकी अभिस्तर या ऊतीचा कार्य जे असतं ते अवयवाची झीज रोखणे, संरक्षण करणे। मुख्य कार्य जे असतं ते अवयवाची जी आपल्या शरीरात जे अवयव असतात, अनेक अवयव असतात, त्यांची जी झीज होते म्हणजे त्यांचं काय होतं, झीज म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघा एखाद्या वस्तूची झीज होते म्हणजे ते वस्तू घासून जातात तसं, किंवा आपल्या शरीराचं नुकसान होतं, ते नुकसान थांबवण्याचं काम, त्या शरीराची झीज थांबवण्याचं काम ह्या स्तरित पट्टकी अभिस्तर ऊती करत असतात। तसंच संरक्षण करणे, शरीराचं संरक्षण करण्याचं हे कार्य करतं। हा दुसरा प्रकार झाला अभिस्तर ऊतीमधील दुसरा प्रकार स्तरित पट्टकी अभिस्तर। अभिस्तर ऊतीमधील तिसरा उपप्रकार ग्रंथील अभिस्तर हा प्रकार आहे। याच्यामध्ये आकृती तुम्हाला दिसत आहे, हे त्वचेतील आतील स्तर असतात, ह्या ठिकाणी आढळत असतात। तसंच याचं स्वरूप जे असतं हे पेशीमध्ये स्त्रावक पदार्थाने भरलेल्या पुटिका असतात। आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, छोटे छोटे भाग दिसत पुटिकासारखे, तर स्त्रावक पदार्थाने भरलेल्या पुटिका असतात। यांचं मुख्य कार्य घाम, तेल,
शेषलम किंवा इतर स्त्राव स्त्रवणे. शरीरामध्ये घाम येतो, हा घाम कोणत्या ग्रंथील अभिस्तर ऊतीमुळे आपल्याला येत असतो. तसेच शरीरामधील तेल श्लेष्मम किंवा इतर स्त्राव हे सुद्धा स्त्रवण्याचं काम करत असतात. ग्रंथील अभिस्तर ऊती. पुढे प्रकार आहे स्तंभीय झाला. स्तंभीय अभिस्तर ऊती. बघा, स्तंभीय म्हणजे याच्यामध्ये स्तंभ दिसतात. यांचा आढळ कुठे असतो तर आतड्याचा अन्नमार्गाचा आतील स्तर. आतड्याचा अन्नमार्गाचा जो आतील स्तर असतो त्याच्यामध्ये ह्या आपल्याला आढळत असतात. नंतर दिसायला कशा असतात बघा, आकृतीमध्ये दिसतात सगळ्यांना. दिसायला कशा असतात तर स्तंभासारख्या असतात. खांबासारख्या उभट पेशी शरीराचे शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात या पेशीच्या उड्या असतात. यांचं कार्य जे असतं, स्तंभीय अभिस्तर ऊतीचं कार्य जे असतं ते पाचक रस स्त्रवणे, पोषण द्रव्याचे शोषण करणे हे कार्य असतं. आता बघा, काही मुलांना तुम्ही जेव्हा पाठांतर करणार किंवा ह्या अनेक प्रकार जे असतात हे लक्षात ठेवण्यासाठी ते जी नावं असतात त्या नावामध्येच उत्तर असतं. अर्ध उत्तर त्याच्यामध्येच असतं. स्तंभीय अभिस्तर म्हणजे त्याच्यामध्ये स्तंभासारखे पेशी असतात, खांबासारख्या पेशी असतात. म्हणजे एखादं वर्गीकरण करायचं, वर्गीकरण केलेलंच असतं, पण एकत्र एखादा चार्ट बनवून त्याच्यावर तुम्ही ते लिहून एकत्रच अभ्यास केला म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यात मदत होईल. आता पुढचा प्रकार आहे रोमक. पुढचा प्रकार जो आहे रोमक. आकृती बघा, आकृतीमध्ये मला दिसेल या त्याची एकंदरीत रचना. या रोमक या अभिस्तर ऊतीचा जो प्रकार आहे यांचं जे आढळ असतं हे श्वसन मार्गाची आतील बाजू जी असते त्या ठिकाणी आढळतात. श्वसन मार्गाची जी आतील बाजू असते त्या ठिकाणी या आढळत असतात. पेशींना केसासारखी रोमके असतात. यांचं स्वरूप कसं असतं, पेशींना केसासारखी रोमके असतात. तसंच यांचं कार्य शेषलम द्रव्य व हवा पुढे ढकलून श्वसन मार्ग मोकळा करणे हे या रोमक या अभिस्तर ऊतीच्या प्रकाराचं कार्य असतं. पुढे आहे घनाभरूप अभिस्तर. या ऊतीमधील अभिस्तर ऊतीमधील शेवटचा उपप्रकार जो आहे तो घनारूप अभिस्तर हा प्रकार आहे. याच्यामध्ये घन दिसतात म्हणजे चौकोन म्हणजे घनासारखे भाग दिसतात, घनासारख्या पेशी दिसतात. यांचा आढळ असतो वृक्क नलिका, लाळ ग्रंथी या ठिकाणी ह्या आढळत असतात. त्यांचं स्वरूप असतं घनाकृती पेशी. घनाकृती म्हणजे घनासारख्या, तुम्ही भूमितीमध्ये घनाची आकृती बघितली असेल त्याच्यासारख्या ह्या पेशी असतात. नंतर यांचं कार्य जे असतं ते मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे, लाळ जी असते तोंडात ती स्त्रवणे. त्याचं आपल्या तोंडात जी लाळ येते ते स्त्रवण्याचं कार्य कोण करतं, या घनारूप अभिस्तर ऊती करत असतात. हे झाले अभिस्तर ऊतीचे उपप्रकार. आता आपण बघणार आहोत दुसरा प्रकार बघणार आहोत. प्राणी पेशीमधील प्राणीच्या ऊती ज्या असतात त्याच्यामधला दुसरा प्रकार संयोजी ऊती. संयोजी ऊती म्हणजे काय बघा, संयोजी ऊती शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ऊती आहेत. संयोजी ऊतीतील पेशीची रचना सैलसर असून त्यातील मोकळ्या जागेत घनारूप जेली सदृश आणि पाण्यासारखे द्रवरूप आधारक असते. रक्त हे संयोजी ऊतीचा एक प्रकार आहे. शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होताना रक्त अनेक पदार्थाचे वहन करते. संयोजी ऊती थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे.
मुख्य म्हणजे एकमेकांना जोडणाऱ्या उती म्हणजेच काय असतं, संयोजी उती. वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ज्या उती असतात म्हणजे जोडण्याचं काम मुख्यत्वे करत असतात. त्याला इंग्लिशमध्ये कनेक्टिव्ह उती असंच दिलेलं आहे. संयोजी म्हणजेच कनेक्टिव्ह, कनेक्शन करणे, एकमेकांमध्ये कनेक्शन करून देणे असं आहे. संयोजी उतीचे उपप्रकार. पहिला आहे रक्त. आकृती बघा, रक्ताचा अनेक भाग दाखवलेले आहेत. कुठे आढळतात तर बंदिस्त रक्ताभिसरण संस्थेमध्ये हे आढळत असतं. रक्त कुठे आढळत असतं, बंदिस्त रक्ताभिसरण संस्थे, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या वाहिन्या असतात त्याच्यामध्ये. स्वरूप. रक्तद्रवात लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका व रक्तबिंबिका तसेच द्रवरूप आधारक. कार्य असतं ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, संप्रेरके व उत्सर्जित पदार्थाचे वहन करणे, हे या रक्ताचे हे कार्य असतं. तुम्हाला माहीत आहे ऑक्सिजनचं वहन रक्त केलं जातं, पोषक द्रव्याचं सुद्धा व संप्रेरके याचं सुद्धा रक्ताद्वारे आपण जे सेवन करतो ते रक्ताद्वारे संपूर्ण शरीराला पसरवलं जातं. संयोजी उतीचा दुसरा उपप्रकार आहे लसिका. दुसरा प्रकार आहे लसिका. या लसिकाचा आढळ शरीरातील पेशीच्या सभोवताली असतो. स्वरूप म्हणजे कसे दिसतात तर रक्त केशिकातून पाझरणारा द्रव, यात श्वेत रक्तकणिका व द्रवरूप आधारक असतो. त्याचं कार्य जे आहे रोगाच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करणे. लसिकेचं कार्य काय आहे तर रोग होतात आपल्याला, किंवा एखादा सर्दी खोकला बोला किंवा एखादा विषाणूने प्रवेश केला आपल्या शरीरात, तर त्याचं संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करण्याचं कार्य हे लसिका करत असतात. तिसरा प्रकार आहे विरल उती. त्वचा व स्नायूच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्याच्या आजूबाजूला याचा आढळ असतो. त्यानंतर स्वरूप असतं विविध प्रकारच्या सैलसर पेशी जेलीसारखे आधारक व लवचिक तंतू प्रमाणे हे दिसत असतात. त्यांचं कार्य आहे आंतरद्रव्यांना आधार देणे. पुढचा प्रकार आहे चरबीयुक्त उती. त्यांचा आढळ असतो त्वचेखाली अंतर्गत अवयवाच्या आजूबाजूला. स्वरूप असतं मेदपिंडाने भरलेल्या पेशी जेलीसारखा आधार. त्यांचं कार्य आहे उष्णतारोधन, ऊर्जा पुरवणे, स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे. हा झाला चरबीयुक्त उती. संयोजी उतीमधील एक प्रकार आहे चरबीयुक्त उती. पुढचा प्रकार आहे कास्ती किंवा खुर्च्या. ह्या कुठे सापडतात तर कान, नाक, स्वरयंत, श्वसनलिका या भागामध्ये हा उती सापडत असतात. त्यानंतर यांचा आढळ असतो पेशी व तंतुमय लवचिक जेलीसारखा आधार. यांचं कार्य काय असतं तर हाडाचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे, अवयवांना आकार व आधार देणे. ह्या ज्या कास्ती असतात, ह्या ज्या उती असतात त्या हाडाचा पृष्ठभाग गुळगुळीत करण्याचं काम करतात, तसंच अवयवांना आकार व आधार देण्याचं कार्य करतात. हा एक प्रकारची छोट्या प्रकारची हाडं असतात, त्या प्रकारचा हा भाग असतो कास्ती किंवा खुर्च्या. त्यानंतर अस्थी म्हणजे हाडे. हाडे तुम्हाला माहित आहे, तुम्ही शरीरातील कोणत्या पण भागाला हात लावा तिकडे तुम्हाला हाड दिसेलच, किंवा हाड लागणार तुमच्या हाताला, पायाला, नाक जरी असेल तरी पण ते छोट्या मोठ्या प्रमाणात हाडं तुम्हाला दिसत असतात. म्हणजे संपूर्ण शरीरभर विशिष्ट रचनेमध्ये ही हाडं असतात. म्हणजे आपण काय म्हणतो शरीरातील संपूर्ण हाडाचं एकत्रित आलं तर आपण काय म्हणतो हाडाचा सांगाडा. म्हणजे अस्थी म्हणजेच काय सांगाडा. तर स्वरूप काय असतं कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेला घनरूप आधारक व ऑस्टिओसाइट्स अस्थिपेशी नावाच्या रुतलेल्या पेशी असतात.
त्यानंतर कार्य, शरीरातील सर्व अवयवांना आधार देणे, हालचालीस मदत करणे, अवयवाचे संरक्षण करणे. बघा, अतिशय सोपा असा हा भाग आहे याचा. हाडं लक्षात ठेवलं, आपला सांगाडा काय करतो, आपल्याला हालचाल करायला मदत करतो, आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला आधार देत असतो, हालचाल करायला मदत करणे, अवयवाचे संरक्षण करतो. हे या अस्थि या संयोजी ऊतीच्या प्रकारामध्ये घडून येत असतं. पुढे आहे स्नायुरज्जू. हा जो संयोजी ऊतीचा शेवटचा प्रकार आहे स्नायुरज्जू, याचा आढळ आहे सांध्याच्या ठिकाणी. सांध्याच्या ठिकाणी हे आढळतात. स्वरूप असतं स्नायुरज्जू तंतुमय असतो, मजबूत व कमी लवचिक, अस्थिबंध, अतिशय लवचिक व मजबूत, अशा प्रकारे यांचं स्वरूप असतं. कार्य असतं, स्नायुरज्जू स्नायूंना हाडाशी जोडण्याचं कार्य करतो. अस्थिबंध दोन, हे बघा, स्नायुरज्जू व अस्थिबंध असे दोन प्रकार आहेत एकाच या ऊतीमध्ये. तर स्नायुरज्जूचं कार्य असतं स्नायूंना हाडाशी जोडणे, व अस्थिबंधाचं कार्य असतं दोन हाडे जोडणे. हे झाले संयोजी ऊतीचे प्रकार. संयोजी ऊतीचे प्रकारामध्ये काय काय येतं, रक्त, लसिका, विरल ऊती, चरबीयुक्त ऊती, कास्ती किंवा खुर्चा, आणि अस्थि आणि स्नायुरज्जू व अस्थिबंध. समजलं सगळ्यांना? आता पुढे स्नायू ऊती झालं. तिसरा प्रकार आहे स्नायू ऊती. आकुंचन शिथिलीकरण ज्याच्यामुळे होते व त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनापासून स्नायू तंतू व स्नायू ऊती बनतात. स्नायू ऊती व स्नायू तंतूच्या लांबट पेशीपासून बनलेल्या असतात. या पेशीतील संकोची प्रथिनांना आकुंचन व शिथिलीकरणामुळे स्नायू ऊतीची हालचाल होते. आता स्नायू ऊतीचे प्रकार काय ते आपण बघूया. पहिला आहे पट्टकी स्नायू. त्याच्यामध्ये केंद्रक व पट्टे असतात. त्यांचं पेशी लांबट, दंडगोलाकार, अशाखीय व बहुकेंद्रकीय पेशी असतात. म्हणजे याच्या अनेक पेशी केंद्रके असतात. नंतर स्वरूप असतं, या स्नायूवर गडद व फिके पट्टे असतात. हाडांना जोडलेले असल्याने त्यांना कंकाल स्नायू म्हणतात. या स्नायूची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते, म्हणून यांना ऐच्छिक स्नायू असेही म्हणतात. म्हणजे आपल्याला जर आवश्यक असेल तर आपल्या इच्छेप्रमाणे आपण या हालचाल करू शकतो, म्हणून यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. यांचं कार्य काय असतं, तर हातपाय हलवणे, धावणे, बोलणे ह्या हालचाली घडवून आणणारे हे स्नायू असतात. हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे अपट्टकी स्नायू. अपट्टकी स्नायू बघा, केंद्रक दिसते तुम्हाला, आकृती दिसते, दोन्ही टोकांना निमुळत्या व लहान अशाखीय व एक केंद्रकीय पेशी, म्हणजे याच्यामध्ये एकच केंद्रक असते. स्वरूप गडद व फिकट पट्टे नसतात, हाडांना जोडलेले नसतात. या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते, म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू ही म्हणतात. अन्ननलिका रक्तवाहिन्यामध्ये असतात. त्यांचं कार्य असतं पापण्याची उघड झाप, पचन मार्गातून अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्याचे आकुंचन, शिथिलीकरण घडवणारे स्नायू. हे झालं अपट्टकी स्नायू. आता तिसरा प्रकार आहे. तिसऱ्या प्रकाराने स्नायू ऊतीमधील हा तिसरा आणि शेवटचा प्रकार, हृदय स्नायू. केंद्रक आणि पट्टे असतात. दंडगोलाकार, शाखीय व एककेंद्रकीय पेशी असतात. स्वरूप स्नायूवर गडद व फिके पट्टे असतात. हृदय ह्या स्नायूंनी बनलेले असते. या स्नायूच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते. लयबद्ध पद्धतीने आकुंचन व शिथिल होत असतात. हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण करण्याचे हे कार्य करत असतात. आता शेवटचं आहे चेताऊती. चेताऊती बघा, त्याच्या अगोदर पहिल्यांदा त्याची आकृती बघूया. चेताऊतीमध्ये तुम्हाला केंद्रक, नंतर वृक्षिका, पेशिका, अक्षतंतू असे भाग दिसतील. याचं कार्य कसं असतं ते आपण बघूया. माहिती घेऊया चेताऊतीविषयी. पर्यावरणातून येणाऱ्या उद्दीपनाला प्रतिसाद देण्याचे कार्य चेताऊती करतात. म्हणजे उदाहरणार्थ आपला समजा कुठे हात लागला गरम वस्तू, तर लगेच आपण हात मागे घेतो, म्हणजे आपण काय करतो, प्रतिसाद देतो उद्दीपनाला. चेताऊतीच्या पेशीची रचना
आवेग वाहून नेणे आणि प्रतिसाद देणे यासाठी विशिष्ट रचनेच्या बनलेल्या असतात. चेतापेशीचे प्रमुख भाग पेशिकाय, अक्षतंतू व वृक्षिका हे आहेत. आपण आकृतीमध्ये बघितले 3 भाग दिसतात, पेशिकाय, अक्षतंतू आणि वृक्षिका. पेशिकाय हा केंद्रक व पेशीद्रव्य असलेला मुख्य भाग असतो. त्याच्यापासून अनेक आखूड तंतुमय वृक्षिका निघतात. त्यातील एक खूप लांब तंतू म्हणजे अक्षतंतू होय. एक चेतापेशी 1 मीटर लांबीचा असू शकतो. अनेक चेतापेशी तंतूची चेता बनते. चेताऊती या मेंदू, मेरुरज्जू व शरीरभर पसरलेले चेतांचे जाळे येथे आढळतात. चेताऊती व स्नायू ऊती या दोन्हीच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेस प्रतिसाद देण्याची क्रिया घडते. आता बघा चेताऊतीची पुन्हा एकदा आकृती बघूया. चेताऊतीमध्ये 3 मुख्य भाग असतात, वृक्षिका, पेशिका आणि अक्षतंतू आणि केंद्रक. अशा प्रकारे आपण ह्या धड्यामध्ये प्राणीपेशीचे वेगवेगळे भाग, प्राणीपेशीचे मधील ऊतीचे प्रकार बघितले. हे 3 ऊतीचे प्रकार, एक अभिस्तर ऊती, संयोजी ऊती आणि स्नायू ऊती, आणि चौथा जो प्रकार आहे तो चेताऊती. असे 4 भाग आपण 4 ऊतीचे प्रकार प्राणीऊतीचे बघितले. अशा प्रकारे आजचा हा लेसन संपलेला आहे. धन्यवाद.